नमस्कार, मी सोमनाथ मोरे, आपला टीचर. आपण आज नवीन एक टॉपिक घेतला आपण ह्या ठिकाणी, अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर. यालाच म्हणलं जाते पाण्याचे असंगत वर्तन किंवा आचरण. आता नेमकं हे काय आहे? आज आपल्याला एक साधा आणि सिंपल कन्सेप्ट आहे. पहा, आता जनरली एखादा वॉटर आहे, हा एक पाण्याचा ग्लास आहे, मस्तपैकी भरलेला आहे. त्याला आपण काय केली? हीट केली. जनरली नॉर्मल वॉटर म्हणजे कोणतं वॉटर? जसं की बघा, आता ह्या ठिकाणी माझ्यापाशी एक पाण्याची बॉटल आहे आणि मी पाण्याची बॉटल ह्या ग्लासमध्ये ओतली. ओके, मग आता ही जी पाणी आहे एकदम नॉर्मल आहे, पिण्यायोग्य पाणी. मग ह्याच्यामध्ये काय केलं? ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि त्याला मी काय केली? हीट दिली. काय दिली? हीट दिली. जेव्हा मी हीट देतो काय होते? याचं डेन्सिटी आहे, डेन्सिटी काय होणार? याची कमी होणार का जास्त होणार? तर कमी होते. आणि व्हॅल्यूम काय होणार? याचं व्हॅल्यूम इन्क्रीज होत असते. म्हणजे ह्याचं व्हॅल्यूम मॉडेल आणि डेन्सिटी काय होईल? कमी होईल नॉर्मली. आणि हेच पाणी जे आहे ह्याला अजून मी काय केलं? कुलिंग केलं, म्हणजे थंड केलं. दुसऱ्या बिकरमध्ये जे आहे, दुसऱ्या बिकरमधला हा जो पाण्याचा ग्लास आहे, मी काय केलं? ह्याला फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं पाणी. आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवल्यानंतर आपल्याला माहिती आहे जनरली जर डेन्सिटी काय होती ह्या ठिकाणी? डेन्सिटी वाढते आणि व्हॅल्यूम काय होत असते? कमी होत असते. बरोबर, हे जनरल कन्सेप्ट आहे. पण पाण्याच्या बाबतीमध्ये एक एक्सेप्शन केस आहे, म्हणजे पाणी त्याला अपवाद आहे. तेच आपल्याला आज बघायचंय. म्हणजे नेमकं अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर नेमका कन्सेप्ट काय आहे. तर पहा, आता ह्या ठिकाणी आता तुम्हाला एक तलाव आहे, लेक आहे. ओके, एकदम थंडगार मोसम आहे. जसं की जम्मू काश्मीरमध्ये काही तलाव आहे, सगळं काय होतं तिकडे? बर्फ होतंय. हे पाणी आहे आणि ह्याच्यावरून जमलेला काय आहे? पूर्ण बर्फ आहे. आणि हा जो बर्फ आहे आणि ह्याच्या खाली जे पाणी आहे, आता ह्याच्या खाली जे पाणी आहे म्हणजे आता पाण्यामध्ये काय असणार? सजीव सृष्टी असतात, लिव्हिंग थिंग्स असणार. जर पाण्याचा बर्फ झाला असता तर सजीव सृष्टी काय झाली असती? डेड झाली असती, मरण पावली असती. पण ह्या ठिकाणी तसं न होता तर काय होते? वरचा पाण्याचा थर आहे तो फक्त बर्फ राहतो आणि खालचंच पाणी पाणीच राहते, बर्फ त्याचा होत नाही. याच्या मागलं कारण आज आपल्याला याच आपल्या लेक्चरमध्ये पाहायचंय. म्हणजेच काय तर अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर नेमकं काय आहे ते आज आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, आता पाण्याला आपण काय केलं? पाण्याचं टेम्परेचर कमी 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 करत आलो. म्हणजेच काय? आता पाणी नॉर्मल आहे, नॉर्मल 30 डिग्री सेल्सिअस आहे. त्याचं टेम्परेचर कमी केलं, 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणलं. नंतर पुन्हा अजून कमी केलं, कुठपर्यंत आणलं? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणलं. आणि जेव्हा मी 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी आणील, म्हणजे टेम्परेचर कमी करतोय मी, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणील. 4च्या नंतर जर मी कमी केलं टेम्परेचर, म्हणजे 3 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस, 1 डिग्री सेल्सिअस आणि 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत. बघा, समजून घ्या. पाणी नॉर्मल आहे, पाण्याचं टेम्परेचर मी काय करत आलो? कमी 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 करायलो. ह्या ठिकाणी जेव्हा मी 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत येईल तेव्हा काय होईल? पाण्याची डेन्सिटी काय होईल? तर जास्त होईल आणि व्हॅल्यूम काय होईल? कमी कमी होईल. पण 4च्या खाली मी जेव्हा येईल, बिलो किती? 4, जेव्हा 4च्या खाली आलो तेव्हा काय होईल? पाण्याची डेन्सिटी आहे ती काय होईल? डिक्रीज होईल आणि व्हॅल्यूम काय होईल? इन्क्रीज होईल. म्हणजे ह्या ठिकाणी पाण्याची डेन्सिटी काय होणार? 4च्या खाली आल्यानंतर 4 ते 0 पर्यंत, म्हणजे ह्या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअस टू कुठपर्यंत? 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाण्याची डेन्सिटी ही काय होणार? कमी 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 होणार आणि व्हॅल्यूम काय होणार? जास्त होणार. म्हणजे इथून इथपर्यंत जाताना पाण्याचं एक्सपान्शन होणार, ना की कॉन्ट्रॅक्शन होणार. यालाच म्हणायचं अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर. तसंच आपण रिव्हर्स म्हणजे काय? पाणी आहे 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअसला काय केली? हीट दिली. कुठून कुठपर्यंत? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. जर मी पाण्याला हीट दिली तर इथून इथपर्यंत जाताना पाण्याचं एक्सपान्शन न होता काय होते? ते कॉन्ट्रॅक्शन होते. म्हणजे इथून हे न वितळता तो काय बनतो? बर्फ बनतोय. कुठपर्यंत? 4 पर्यंत. म्हणजे पाण्याची हायेस्ट
हायेस्ट डेन्सिटी आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येईल. मग सांगा, मग पाण्याची हायेस्ट डेन्सिटी बघा, इथपर्यंत 4 पर्यंत होतं कुलिंग पर्यंत, हीट पर्यंत दिलं तर ते पण काय होतं 4 पर्यंत. मग आपल्याला यामधून एक छोटासा एक निष्कर्ष आपल्या समोर येतो, म्हणजे पाण्याची हायेस्ट किती आहे तर 4 डिग्री सेल्सिअस आहे. जर परीक्षेला प्रश्न आला तर हायेस्ट डेन्सिटी ऑफ वॉटर इज किती 4 डिग्री सेल्सिअस आहे. मग तसंच हे जे तलाव आहे वरी काय होतो बर्फ होतोय, म्हणजे ह्या ठिकाणी -2 डिग्री सेल्सिअस, -1 डिग्री सेल्सिअस, ह्या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस, ह्या ठिकाणी 1 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस, 3 डिग्री सेल्सिअस, नंतर काय 4 डिग्री सेल्सिअस. आणि जी खालची जी लिव्हिंग थिंग्स आहे ह्या ठिकाणी, जे म्हणजे मासे, ते काय होतात मस्तपैकी सर्वाइव्ह होतात. ह्या ठिकाणी जे मासे दिसायले तुम्हाला सर्वाइव्ह होतात. आणि खाली जे आहे ह्याचं बर्फ नव्हता, पाणीच राहते. कारण आपल्याला आपण ह्या ठिकाणी शिकलो, जसं जसं काय करतो कुलिंग करतो, थंड करतो पाण्याला, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत येते. 4च्या नंतर जर 3, 2, 1 आणि 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणीचं कॉन्ट्रॅक्शन न होता काय होते एक्सपान्शन होते, म्हणजे काय होते प्रसरण पावते. तेव्हा डेन्सिटी काय होते कमी होते आणि व्हॅल्यूम काय होते इन्क्रीज होते. आणि जेव्हा मी हीट करतो 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, तेव्हा त्याचं एक्सपान्शन न होता काय होणार कॉन्ट्रॅक्शन होणार. मग वॉटरची हायेस्ट डेन्सिटी किती आहे तर 4 डिग्री सेल्सिअस आहे. मग ह्याचा अभ्यास करण्यासाठी अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचे असंगत वर्तन, याचा अभ्यास करण्यासाठी एक ॲपॅरेटस आहे. त्या ॲपॅरेटसचं नाव आहे होप्स ॲपॅरेटस. कोणतं होप्स ॲपॅरेटस. याचा अभ्यास करून आपल्याला काय करता येते, हे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर याची काय करता येते स्टडी करता येते. ओके मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण थांबू. एकदम अत्यंत आणि सिंपल असा एक कन्सेप्ट होता आजचा. थँक्यू मित्रांनो.